समाजाचं भविष्य लक्षात आलं. समाजाला त्यांच्या मुलाचा, समाजाचा आक्रोश दिसतोय. समाजाला बाकी काय नकोय आणि समाजाने कधी अपेक्षित केलं नाही की ही गोष्ट मिळाली पाहिजे वेगळी काही, परंतु हक्काचंही हे मिळालं पाहिजे. हे जवळपास 40-45 वर्षापासूनची मराठ्यांची मागणी की आमच्या लेकराला जे हक्काचं आरक्षण लागतंय ते द्या. आणि सरकार ते आरक्षण देण्यापासून पळ काढायला लागले. ते बनवाबनवी नाटकं, शिष्टमंडळाच्या फेऱ्या, बैठका, हे फक्त दिखाऊपणा जनतेला येड्यात काढायसाठी की आम्ही बैठका घेतोय दाखवायचं, आम्ही समाज चर्चा करतोय ते फक्त दाखवायचं. साधी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला 11.5 महिने लागले सरकार, आणखीन केली पण नाही. मग तुम्ही आधी सूचना काढली कशासाठी? म्हणजे इतकी शुद्ध फसवणूक. बरं ते तर करायचंच नाही, गुन्हे सरसकट मागे घ्यायचे, तेही अर्धवट घ्यायचे, अर्धवट सोडून द्यायचे. ही शिष्ट मुलीच्या शिक्षणाचं तेच, EWS विनाकारण रद्द केलं, मराठ्यांच्या पोरांचं वाटलं. म्हणजे यांची एकूण भूमिका मराठ्यांच्या लक्षात यायला लागली. आणि फक्त वेळ मारून नाही, मराठ्यांच्या लक्षात आलं की अरे जाणून बुजून करायले. बरं हे तर केलं केलं, इथं नाही थांबले, पुन्हा अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली. म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली, आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल त्यांचे त्यांना माहिती. कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाणघेवाण काही केलेलं, जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही. कोणीच कोणत्याच जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत. समाजाचं फुकट करत, पण दुसऱ्याचं समाजाची दुश्मनी अंगावर घेऊन, समाजाची दुश्मनी अंगावर घेऊन माणूस पक्षासाठी किंवा सत्तेसाठी करू शकत नाही. त्या सत्ताधारी लोकांसाठी नाही करू शकत ना. स्वतःला काहीतरी दाखवलंय, आम्हीच दाखवलं म्हणा, किंवा काहीतरी दिलंय, याच भूमिकेमुळं काही संघटना, काही समन्वय काम करायला लागलेत मराठ्यांच्या विरोधात. म्हणजे इथं मराठ्यांची मरमर काय चालली आज? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि काही ते बिकाऊ असणाऱ्या लोकांचं, समन्वयकांचं किंवा त्या काही संघटनांचं जे मराठ्यांच्या विरोधात प्रेस घ्यायला लागलेत, आरक्षणाच्या विरोधात, आंदोलनाच्या विरोधात, यांचं तर जातीच्या विरोधात काम चाललंय. हे तर मराठ्यात करूच शकत नाही मराठा कोणचाच. कितीही नुकसान झालं तरी चालत, पण मराठ्यांच्या विरोधात काम नाही करू शकत. हे सरकार घडून आणायला लागले. काही मराठ्यांचेच आमदार मंत्री मराठ्यांच्याच विरोधात सोडले. हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागले की आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले. आणि आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 4-5 त्यांचे आमदार आणि मंत्री एक प्रचंड मोठं षड्यंत्र रचून मला घेरायचं काम सुरू केलंय, उघडं पाडायचं काम सुरू केलंय. त्यामुळे समाज कसा गरीब असेल? एक महाराष्ट्रातल्या जे विभाग आहेत 5 होय, त्यांच्या दरी असं दाखवण्याचं काम सरकारनं सुरू केलं. पण मानावं लागण या पश्चिम महाराष्ट्रातल्या जातवान मराठ्यांना की त्यांनी काल सिद्ध केलं, त्यांनी सिद्ध केलं की ही भेदभावच आमच्यात नाहीये. महाराष्ट्र हा अखंड आहे, इथं वेगळे पण आमच्यात नाही. जसाच मराठवाडा